शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी चंदगड तालुक्यात आक्रोश मोर्चा। कोवाड ते चंदगड पायी आक्रोश मोर्चा काढून तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन। बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आयोजन। यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे चंदगड तालुक्यातील हजारो एकर शेती बाधित झाली आहे। केवळ ताम्रपर्णी आणि घटप्रभेचा काठ नव्हे तर तालुक्यातील अनेक लहान मोठ्या ओढ्याकाठच्या शेतीलाही या पुराचा फटका बसलाय। सलग 21 दिवस पिकं पाण्याखाली राहिल्यानं पिके कुजून गेली आहेत। कोवाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना देखील फटका बसलाय। ताम्रपर्णी बरोबर इतर नदी आणि ओढ्याकाठची शेती संपुष्टात आली आहे। काही शिवारात पाऊस गेल्यानंतर अजूनही पाणी आहे। त्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोवाड ते चंदगड पायी आक्रोश मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। चंदगड तालुक्यात झालेल्या प्रचंड पावसाने नदीकाठी आलेल्या पुरामुळे भात शेती कुजून गेली आहे। वैरणीचीही तीच अवस्था आहे। पुरामुळे शिवारात दुर्गंधी पसरली आहे। त्याचबरोबर ऊस आणि इतर शेती पिकांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे। उत्पादनावर याचा परिणाम होऊन सुपीक शेती संपुष्टात आली आहे। त्यामुळे या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, कारण हंगाम संपल्यानं आता पुन्हा भात लावण्याची परिस्थिती राहिली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीकडे सरकारने गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांनी पायी आक्रोश मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय। या पायी आक्रोश मोर्चाला पाठिंबा देत शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, सामाजिक कार्यकर्ते अमर चव्हाण, कल्लाप्पा भोगन, वाळू भन्नाळकर, विशाल पाटील, दयानंद सलाम, गुलाब पाटील, कॉम्रेड संजय तारडेकर, जयवंत सुरुतकर, अनिल फडके, चंद्रशेखर गावडे, सुनील शिंत्रे, गोपाळ पाटील, बाळाराम फडके, नारायण कनुगले, संभाजी शिरोळकर, अशोक पेडणेकर, विनायक गडकरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला।